हाय फ्रेंड्स, नमस्कार. आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने निंबूचे सरबत हे बनवणार आहोत. आपल्याला सर्वांना तर माहीतच आहे निंबूचे सरबत, पण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहोत. थोडा वेगळा मसाला त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्याने त्या सरबतला भन्नाट चव येते. कधीतरी बनवून प्यायला छान आहे. पाहुणे रावणे आले तेव्हाही हे सरबत बनवण्यासाठी खूप छान आहे. जर तुम्हाला हे सरबत आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी इथं 1 निंबू घेतलेला आहे. 1 तांब्या पाण्यासाठी मी इथं 1 निंबू घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. तुम्हाला जेवढं हवं असेल, जेवढे सरबत तयार करायचे असेल त्या हिशोबाने. त्याच्यानंतर मी इथं 1 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. कमीही गोड असलं तरी हे सरबत प्यायला छान लागतो, कारण आपण याच्यामध्ये एव्हरेस्ट जलजिरा पावडर हा मसाला आपण वापरणार आहोत. हो, जो सोडामध्ये आपण वापरतो तोच मसाला आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. त्याच्यानंतर मी इथं 1 निंबू जो आहे आपला तो पिळून घेते. त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं काळं मीठ असतं ते टाकून घ्यायचं आहे. मी इथं अर्ध्यापेक्षा थोडं जास्त चमचा घेतलेला आहे काळं मीठ. त्याच्यानंतर जलजिरा पावडर मसाला जो आपला आहे तो घालून घ्यायचा आहे. तोही मी अर्धा चमच्यापेक्षा जास्त घेतलेला आहे. साखर चांगली विरघळून घ्यायची आहे. सगळं सरबत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गाळून घ्यायचं आहे. जर तुम्ही नाहीही गाळलं तरी चालेल, फक्त बिया काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपलं सरबत पिण्यासाठी एकदम भन्नाट असं तयार आहे. मी थोडा जलजिरा मसाला जो आपला आहे तो वरती थोडा स्प्रिंकल केलेला आहे. त्याच्याने अजून छान चव येईल ह्या आपल्या सरबतला. आणि माझे ताई, भाऊ, अक्का विचार करा पक्का. आणि ही रेसिपी, ही सरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा बरं का. चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.